अरे त्यांना येता येणार नाहीये म्हणून तर रडू येते तिला. येता येणार नाहीये म्हणजे? अरे माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, ते यात्रेला गेलेत. ओ. आणि आता आयत्या वेळेस त्यांना रेल्वेची फ्लाईटची तिकीटं कशी मिळतील बरं, म्हणून ते लग्नाला येऊ शकणार नाहीयेत. नाही पण त्यांनी सांगितलंय ते लवकरात लवकर येऊन तुम्हाला भेटणार आहेत. हो असं झालंय का? आराध्या अजिबात रडू नको. ते यात्रेहून परत आले ना की आपण त्यांना बोलवून घेऊ इकडे. आणि मी आहे ना, मी तुझ्यावर एवढं प्रेम करीन, तुझी एवढी काळजी घेईन की तुला त्यांची आठवण थोडी कमी येईल. काय रे, इथं कशाला आलायस तोंड घेऊन? हा, ताराने तुला पाहिलं असतं ना तर सगळे रस्ते बंद झाले असते. एवढी अक्कल नाही? हा, आणि परस्पर बिनबोफाट काम करायचं सोडून इकडे कशाला तडमडलास? काय बाई साहेब, तुम्हीच तर कामासाठी बोलवलं होतं आणि आता तुम्हीच विचारताय का आलास म्हणून? बोलावलं होतं, पण तारासमोर कशासाठी यायचं होतं तुला? हा, आणि घरात का आलास? गेटवरनं फोन केला असतास तरी चाललं असतं. ताराने तुला बघितलं असतं तर? बघितलं असतं ना तर बरं झालं असतं. कमीत कमी तिच्याकडनं पैसे तरी उकळता आले असते. आपल्याला फक्त पैशाची मतलब आहे. तुम्ही काय, तारा काय ना कोणी काय, जो आपल्याला पैसे देईल त्याचा हात मी धरणार. तुम्हाला तर माहितीच आहे. जरा थोडी तरी लाज बाळग रे. हे अंगावरचे कपडे घातलेस ना ते मी दिलेल्या पैशातूनच आलेत. नाहीतर काय अवस्था होती तुझी? एक वेळ खायला मिळत होतं तर एक वेळेला खायला मिळत नव्हतं अशी गत होती तुझी. सगळे दिवस सारखे नसतात बाईसाहेब. आणि तुम्ही जे म्हणताय तो भूतकाळ होता आणि तुम्ही माझी गरज भागवली कारण तुम्हाला माझी गरज होती. उपकार नाही केले तुम्ही. असो, आता मी घरात आलेलो आहे. आता जरी तुमची खात्री पटली असेल ना माझ्या हिंमतीबद्दल, डेकोरेटरच्या माणसाला पटवून हेल्पर म्हणून घरात घुसलो होतो. पण तुम्ही लय भारी, थेट मालकच केला मला. एकदम बेस्ट. पण आता मालक नाही, मालामाल करून टाका बस. जरा जिभेला आवर घाल बरं का. वेळेवरून धडकले म्हणून वाचलास, नाहीतर काय खरं नव्हतं. फासे माझ्या बाजूने पडतायत हे नशीबच म्हणायचं माझं. फासे तुमच्या बाजूने पडत नसले तर या राग्या तुमच्या बाजूने उभा राहिला ना तर फासे तुमच्या बाजूने फिरवून घेईल. मोठा आला फासे फिरवणारा. दिलेलं काम जरी केलंस ना तरी पुष्कळ झालं. अहो तुम्ही काम तर सांगा. राग्या म्हणतात मला राग्या. तोंडाने काम सांगायचं आणि हाताने पैसे मोजायचे. आधी फुशारका मारणं बंद कर. कोणतीही गल्लत किंवा सबब चालणार नाही तरच पैसे मिळतील. हवे तेवढे मिळतील, पण स्वतःचं डोकं नाही चालवायचं. सांगितलं तेवढंच काम करायचं, कळलं? ठेवलं डोकं काढून बाजूला. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? सांगते, नीट ऐक. हत्तीच्या एवढंच बस. डन. तुमचं काम होईल. एकदम टाकाटाक असं चुटकीसारखी करून टाकू आपण. होय ना? मग चला, उठा आता आणि निघा कामाला. एक विचारू का? काय? सगळं ठीक आहे, पण त्या ताराची तुमची काय दुश्मनी? तिच्या आयुष्याचा वाटोळ का करायचंय तुम्हाला? जीभ फारच चालते रे तुझी.
कापावीच लागेल. तारानंतर तुझा नंबर लागावा असं वाटतंय का तुला? हा, स्वतःचा जीव प्यारा असेल ना तर फार प्रश्न विचारायचे नाहीत. जेवढं सांगेल तेवढंच करायचं. राहिलं आपल्याला तुमच्या घराच्या भानगडीमध्ये काडीचा पण इंटरेस्ट नाही, पण कसं आहे, काम करताना पुढची मागची सगळी इन्फॉर्मेशन जर असली तर काम करायला सोपं पडतं ना. नाही सांगायचं, नका सांगू आपल्याला. लगामातच ठेवावं लागणार आहे ह्याला. दादा, माळ जरा नीट लावा. हा, हो मॅडम. अरे तारा, तू इथे? बघ, अशी नाहीतर तशी भेटलीसच. बघ, आपल्या प्रेमाची पावरच अशी आहे. प्रचंड आनंद झालाय मला. पण तू इथे काय करतेस? इथे कामाला लागलीस का? पाड्यावर तर हल्ली फिरकत पण नाहीस. तसं हल्ली मी पण नसतोच. गाव दुनिया भटकतो आपण पण. तू तू इथे काय करतोयस? तू दिसत नाही का? डेकोरेशनच्या कामाला आलोय. आपलं आता श्रीमंतांसारखं नसतं ना. पोटासाठी मिळेल ते काम करावं लागतं. तू इथून आराध्या, देवा, श्रेयसने रघ्याचं बोलणं तर ऐकलं नाही ना? कोण आहे हा? ओळखतेस तू याला? मी डेकोरेटर आहे साहेब. या लग्नाचं सगळं डेकोरेशनचं काम माझ्याकडेच आहे. आणि मॅडमला ओळखतो ना मी. हा, आमच्या पाड्यावर आले होते. काय मॅडम, खरं की नाही?